नमस्कार. आज आपण करणार आहोत ओल्या नारळाची आणि बेसन पिठाची बर्फी. तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आपण पाहू. ओल्या नारळाच्या बारीक तुकड्यांचं आपल्याला मिक्सरमध्ये असं छानसं वाटण करून घ्यायचं आहे. ओल्या नारळाची बर्फी करण्यासाठी आपल्याला 1 वाटी तूप, 2 वाटी साखर आणि 1 वाटी बेसन पीठ आणि नंतर आपलं हे वाटण केलेलं लागेल. आणि नंतर कढई गॅसवर तापवून घ्यायची आणि त्यात तूप टाकायचं आणि ते तूप थोडं गरम झाल्यानंतर त्यात साखर टाकायची आणि ती साखर विरघळण्यासाठी त्याला असं थोडंसं परतवून घ्यायचं. कढईमध्ये साखर गरम होत होत हळूहळू आपण परतवत गेलो तर ती अशी प्रमाणे विरघळेल आणि त्याचा पाक तयार झालेला दिसून येईल. साखर आपल्याला 2-3 मिनिटं परतवून घ्यायची आहे आणि नंतर आपली साखर विरघळल्यास त्यात डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि त्याला थोडं असं परतवून घ्यायचं आहे. आणि मग सगळं डाळीचं पीठ आणि साखर आपल्याला एकमेकात मिक्स करून घ्यायची आहे. त्याचं असं छानसं मिश्रण करून घ्यायचं आहे. साखर आणि बेसन पीठ एकमेकात गुंतल्यानंतर आपल्याला आपलं हे छानसं नारळाचं वाटण केलेलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला आपण केलेलं ओल्या नारळाचं सर्व वाटण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला थोडं असं परतवून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला गॅसच्या कमी फ्लेमवर हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं परतवायचं की ते सर्व मिक्स झालं पाहिजे. हे सर्व मिश्रण आपल्याला गॅसच्या मिडियम फ्लेमवर तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि छानसं असं त्याचं पाणी सुटेल, आपल्याला सुगंध येईल. कढईमध्ये गरम झालेलं हे सर्व मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. साधारणपणे या मिश्रणाचं रूपांतर आपल्या बर्फीमध्ये झालेलं आहे आणि हे बर्फी आपण कढईतून काढून घेतलेली असं ह्या ताटामध्ये पूर्ण असं गोल पसरवून घ्यायचे आहे आणि त्याला असं थंड होऊ द्यायचं आहे जरा. आता आपण बर्फीच्या वड्या करून घ्यायच्या आहेत आणि ही बर्फी आपल्याला आता खाण्यासाठी तयार झालेली आहे.